आता येणार मजा. कुठं गेली काय जुनं रोहिणी? भाऊजीही नाही दिसू राहिले. जातीन कुठं, असतील घरातच. यायचा पूर्ण प्लॅन फेल करायचा, पुरा बंदोबस्त बसवला मी ना. पुरा यायचा बंदोबस्त बसवला मस्त. मोठी चालली होती माहेरी. आता जाऊन दाखवू म्हणा माहेरी. असा बी बंदोबस्त बसवला मी नाहीचा की अजून 2-3 वर्ष माहेरी जायचं नावच नाही घेईन. असं चांगलं आत्याले मी ना रोहिणीच्या खिलाफमध्ये बैकून दिलेलं आहे. आत्या या दोघांची चांगली सटक काढते आता. मग तर पाचच आहे कधी सटक काढते तर. जाणार मजा येणार. आता नाही बाई प्रतिभा ताईला काय झालं? रोहिणीच्या रूममध्ये काय करू राहिली? रोहिणी आणि भाऊजी तर आहेच नाही त्याच्या रूममध्ये. ह्या कासाठी आल्या नाही बाई? काही घेऊन तर नाही चालली रोहिणीच्या रूममधून? काय करू राहिल्या हे इथे एकट्या? मजा येणार मजा येणार. प्रतिभा ताई कायची मजा येणार हो माय? काय झालं तुम्हाला? काय करू राहिले तुम्ही इथं? काही नाही हो, रोहिणीसोबत काम होतं मला. कुठे गेली रोहिणी? भाऊजी बी नाही दिसू राहिले. आले ना ते ड्युटीहून? हो आले. कुठं आहेत तर दोघं नवरा बायको? माहीत नाही का तुम्हाला? नाही माहीत नाही मला. काय माहीत असायला पाहिजे? अरे रोहिणी उद्या गावाला चालली ना तिच्या माहेरी, तर थोडीशी शॉपिंग करायला गेलेली आहे. सामान आणायला गेलेली आहे. कायचं सामान हो माय? उद्या रोहिणी चालली ना आपल्या माहेरी, तर थोडीशी शॉपिंग करतो म्हणे. काही सामान घेतो म्हणे. गावाला चालली तर कायची शॉपिंग नाही बाई? अरे ताई, रोहिणीच्या भावाचे लेकरं आहे 2, ते बी हॉस्टेलमधून येणार आहे म्हणे. रोहिणीच्या बहिणीचं पोरगा आलेला आहे, तर त्या लेकरासाठीच काही कपडे गिपडे काही घ्यायला गेलेली आहे. आता एवढ्या दिवसानं भेटणार आहे ताईले, तर काही घेणार नाही काही. तिची इच्छा होती की काही घ्यावं मी ना माझ्या भाषाईसाठी, म्हणून लेकराईसाठी शॉपिंग करायला गेलेली आहे ते. आता नाही बाई असंही असते का ताई? माणसाचं मन पाहून असते का? म्हणजे रोहिणीचं मन चांगलं आहे ना, ते कोणालाही काही ना काही घेत राहते, कोणाला काही ना काही देत राहते. तिला खाली हात कुठं जाणं पसंत नाही आहे. आता तिच्या माहेरून आली होती तर आपल्यासाठी बी तर किती सारे गिफ्ट घेऊन आली होती ना. आणले होते का नाही आपल्यासाठी गिफ्टून? मला तर 2 साड्या दिल्या तिनं. हो ते काय म्हणा. मग आता तिच्या माहेरी चालली आणि तिच्या भाषा येणार आहेत, तर त्याच्यासाठी काही घेऊन नाही जाणार का? अशी खाली हातात जाणार का ते? सरायचं मन रोहिणीसारखं नसते बाप्पा. माहीत आहे मला माहीत आहे. जास्त तारीफ नको करू तिची. सर पैशावाल्याच्या गोष्टी आहे. आदित्य भाऊजी आपला पगार झाला ना त्याच्यातला काही पैसा दाबून ठेवतात. पुरा पैसा आत्याबाईच्या हाती देत नाहीत आणि त्याच पैशातून आपल्या बायकोला शॉपिंग करवतात. काय आहे त्याच्यात? नाही नवऱ्याचाच पैसा उडू राहिली ना. तेवढे कोणता पैसा कमावा लागते आणि तिच्या कोणत्या पैशातून ते गिफ्ट घेऊन राहिली सरायले? अशी बोलू राहिली तू तर. जर मा नवऱ्यानं बी पुरा पैसा आपल्या मायच्या हाती दिला नसता, पगारातून काहीतरी पैसा माझ्यावर आणून दिला असता लपून ठेवाले, तुम्ही ना बी शॉपिंग केली असती. पण मा नवऱ्याला इमानदार आहे ना, लई इमानदार आहे. तुमचं तुम्हाला माहीत बाप्पा तुमच्याजवळ पैसा आहे का नाही आहे. मला नाही वाटत ताई की तुम्ही बिना पैशाचे आहे म्हणून. तसं बी सर काही पैशानं नसतं होत. माणसाचं मन बी मोठं पाहिजे असते. राहू दे जास्त ज्ञान नको देऊ तू मला. माहीत आहे मला, माहीत आहे तुझं मन किती मोठं आहे ना सर, माहीत आहे मला. पैसा तर सर्वांजवळ असते हो ताई, पण दुसऱ्यावर कोणी खर्च नसते करत. कोण किती पगार आत्याच्या हाती देते, कोण किती पगार आत्याच्या हाती देत नाही, माहीत आहे आम्हाला सर, माहीत आहे. कोण कितलाला पैसा दाबून ठेवला आहे तर. ह्या गोष्टी तुम्ही करूच नका माझ्यासोबत. हा काय अगाऊ नको बोलत जाऊ. जेवढं विचारलं ना तेवढाचा जॉब देत जाय. फक्त एवढं विचारलं मी तुले की आदित्य भाऊजी आणि रोहिणी कुठे गेली तर, आणि तुला एवढं सारं भाषण देऊन दिलं मला. तशी या भाषणची काही गरज नव्हती. अरे मी कुठं भाषण दिलं तुम्हाला? फक्त मी तर सांगू राहिली. राहू दे राहू दे, काही सांगू नको मला, काही सांगू नको तू. बरं बाप्पा जशी तुमची मर्जी. आता उद्या रोहिणी चालली गावाले, ते 8-10 दिवस राहील. मग ते वापस आली ना तर मी चालली जाईन गावाले. असंच करीन. शिल्लकच बोलते, 2 गोष्टी शिल्लकच बोलते. हे कोण जाईन गावाले आणि कोण नाही जाईन आता वेळच सांगेल. तुम्ही दोघी देऱ्या नाहीचे माहेरी जायचे स्वप्ने तर स्वप्नेच ठेवीन मी. पहा तुम्ही म्हणजे स्वप्ने पहा, स्वप्ने सरेच पाहू शकतात. तुम्ही फक्त माहेरी जायचे स्वप्ने पहा, आणि हकीकतमध्ये माहेरी मी जाणार. मी उद्या मी प्लॅनच एवढा तगडा केलेला आहे माया. रोहिणीचं माहेरी जाणं कॅन्सल, तुझ्या बी माहेरी जाणं कॅन्सल. फक्त गावी मी जाणार मी. चल माय बी पाहतो आता बाई काय करू राहिली तर. आदित्य भाऊजी आणि रोहिणी शॉपिंग करायला गेले दोघं नवरा बायको. हे तर आता सांगाच लागेल, लेटेस्ट न्यूज आहे. अरे आदित्यजी इथं काऊन थांबला आपण? केली ना आपण शॉपिंग जेवढी करायची होती तेवढी. इथं काय थांबले आता तुम्ही? लेकराईसाठी कपडे गिपडे नाही घेत का? तुझ्यासाठी एखादी साडी गिडी घेऊन घे. नाही बापा लय साड्या आहेत. हां आता लग्नात नसतं एवढ्या साऱ्या साड्या आल्या होत्या मला. मी ना घेतल्या बी साड्या किती साऱ्या. नाही मला नाही पाहिजे साड्या, भरपूर साड्या आहेत माझं. मग लेकरासाठी घेऊन घे ना कपडे. नाही हो लेकराचे कपडे असे नाही घेऊ शकत आपण. बरोबर माप पाहिजे लेकराचा. लहान झाले मोठे झाले आणि तसे बी खेळून घेतले ना आपण लेकराले. घेतले ना त्याच्यातच खुश होऊन जातात लेकरं. एवढं काय घ्या लागते. तसं बी लेकराला कपडे घ्यायचे असले ना तर लेकरासोबत पाहिजात. आपल्याला तसा अंदाजा नाही लागत. नाही तर लय मोठे होऊन जातात, नाही तर छोटे होऊन जातात. म्हणून असं मनात नाही घेऊ शकत. चला घरी, पहिलेच आपल्याला उशीर झाला. चला. मी काय म्हणतो सोनूबाईसाठी, मोहिनीताईसाठी, विशाखाताईसाठी, आनंदीताईसाठी घेऊन घेतं साडी गिडी. नाही बापा त्याच्याजवळ भरपूर साड्या आहेत. मी साडी घेऊन गेली ना त्या घेतीनच नाही. त्या म्हणतील काय आणल्या तुम्ही ना साड्या. मला ना लय शॉपिंग केली आहे ना, लय शॉपिंग केली. आता आपल्या लग्नाला झालेच किती दिवस, नंतर कधी एखाद्या वेळेस जाईन ना तर त्यासाठी साड्या घेईन. तसं बी लय शॉपिंग केली आपण ना. पैशाचा बी बजेट पाहा लागते ना. पैशाची चिंता नको करू तू. तुला घ्यायचं आहे का ते सांग. नाही. लेकराईले कपडे एक काम करसान, मला पैसे देऊन देसान तुम्ही. आता जाईन ना मी तर त्याईले सोबत दुकानात घेऊन जाईन आणि तिथं मग त्याच्या मापाचे बरोबर त्याईले कपडे घेईन.
बरं तसंही चालते. आणि पहिले चला बरं घरी, लय उशीर राहिला आपल्याला. आत्याबाई म्हणून अजून आलेच नाही. आणि तसं बी आत्याबाईला काही सांगून आलेलो नाही आपण शॉपिंग करायसाठी. आत्याबाईला माहीतच नाही आपण शॉपिंग करायला आलेलो म्हणून. आत्याबाईला सांगून बी नाही आलो. आणि एवढ्या वेळ घराच्या बाहेर राहू तर आत्याबाईला माहीत पडून जाईल. मग फालतू बोलणे खायला लागेल आपल्याला. चला घरी. हो चालतं, साईल उशीर झाला. तेच म्हटलं मग मी. तू बी तर घरातून लवकर निघायला तयार नव्हती. चाल 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 करत होतो तर. आता काय बोलू राहिले बापा तुम्ही? संध्याकाळचा स्वयंपाक करून नाही निघेन का मी? बिना स्वयंपाकाची शिव का? स्वयंपाक कोणा केला असता मग? होत्या ना, अनिता वहिनी होत्या, प्रतिभा वहिनी होत्या. जाऊ दे आता त्या गोष्टी सोडा. चला. तुला काही खायचं आहे का? काही खाऊन पिऊन चालतं का घरी? नाही बापा, मला काहीच खायचं नाही. एवढा मोठा स्वयंपाक बनवलेला आहे घरी, कोण खाईन तो? आणि तुम्हाला तर माहीत आहे आपल्या घरचा रूल, आपल्या इथं मोजून पोळ्या बनतात म्हणून. सऱ्याच्या हिश्श्याच्या पोळ्या मोजून बनतात आपल्या इथं. एक पोळी जर बाशी पडली ना तर आता किती बोलते आम्हाला. आपल्या दोघांच्या हिस्साचा स्वयंपाक मी करून आलेली आहे. तो बासा पडला तर किती बोलन. म्हणून चला बापा घरी, चला. काही खाऊ नये. बरं चाल मग चाल. चला. रोहिणी, आदित्य, रोहिणी, कुठं गेली हे? रोहिणी. बाप्पा आत्या, तुम्हाला माहित नाही आहे का ते घरात नाही आहेत म्हणून? घरात नाही आहे म्हणजे कुठं गेले? चालली गेली का रोहिणी? आताच चालली गेली का आपल्या माहेरी? मला सांगणं जरुरी नाही समजलं का त्याईनं लगे? तसं तर जरुरी समजलंच नाही त्याईनं. तसं तर सांगितलंच नाही मला. निघाच्या वेळेस बी विचारणं जरुरी नाही समजलं का? काय माहीत आत्या, असंच वाटत आहे मला. पण सध्या माहेरी नाही गेले, शॉपिंग करायला गेले. शॉपिंग करायला दोघं नवरा बायको. काय शॉपिंग करायला गेले? हो आत्या, ते बी तुम्हाला न सांगता न विचारता. आजकाल भाऊजी बदलले. मी ऐकलं होतं लग्न झाल्यावर पोरं बदलतात, पण एवढे बदलतात माहीत नव्हतं बापा. आजकाल भाऊजी आपल्या बायकोचं जास्तच ऐकतात नाही का? आणि याच्यात मी तू काऊन हसू राहिली? तू काऊन एवढी बत्तीशी दाखवू राहिली? तू आली, तुला काय झालं हसाले? मी कुठं हसू राहिली आता? नाही बापा, मी नाही हसू राहिली. मी तर लय दुःखी आहे त्या. माझं लय दुःख होते. भाऊजी तुमचं नाव ऐकता आपल्या बायकोचं ऐकतात ना, तर मला लय दुःख होते तुमच्यासाठी. पहिले भाऊजी कसं तुमचंच ऐकत होते, हर गोष्ट तुम्हाला सांगत होते. आता किती बदलले ना बरं. बदलला तसंही तो. मला काहीच नाही विचारायला आजकाल, काहीच नाही. मला की शॉपिंग करायला गेला आहे ना, शॉपिंगसाठी पैसे कुठून आले त्याच्याजवळ माहीत नाही बापा आता. मला वाटतं पुरा पगार ते तुमच्याजवळ आणून देत नाहीत भाऊजी. अर्धा पगार तुम्हाला देतात आणि अर्धा पगार आपल्या बायकोजवळ जमा करतात वाटते. शक तो होता मला या गोष्टीचा, शक होता. पण मला वाटलं नव्हतं महापौर का असा निघीन म्हणून. हो आत्या, बरोबर बोलल्या तुम्ही. कधी येतील तर ते माहीत नाही आता, कधी येतील तर. मला वाटते जेवण खाऊन बी बाहेरूनच करून येतील एखाद्या रेस्टॉरंटमधून. असं लय पैसा वाटते त्याच्याजवळ, लय पैसा आहे. बायको माहेरी चालली तर तिला शॉपिंग करून देऊ राहिला, रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन चालला. पण आता मला तो विचार पडते एवढा पैसा भाऊजीजवळ येते कुठून? याचा अर्थ आता सचिनचे बाबा जशी तुमच्या हातात पुरी पगार आणून देतात, तसं आदित्य भाऊजी पुरी पगार तुमच्या हातात आणून नाही देत वाटते. मला असंच वाटू राहिलं मला बी. हा काहीतरी घापला करते हा. पुरा पगार नाही देत माझं. येऊ देन ताईले, येऊ दे ना. फोन लाव बरं, कुठं विचार बरं. लावले आता 2-3 वेळा फोन लावले, उचलू नाही राहिले आणि कट करू राहिले मा फोन. असं फोन कट करू राहिले नाही. हो आत्याबाई, येऊ दे ताईले घरी, येऊ दे. किती राहतील बाहेर? एक ना एक दिवस येतीलच ना घरी. मग त्याचे चांगले सटक काढतो मी. तुम्ही बिना आदित्यजी खरं बापा लयच मजा की आहे तुम्ही. आले बापा हे, आले का महाराणी महाराजा? आले का तुम्ही घरी? अरे आत्याबाई, तुम्ही झोपल्या नाही का अजून? मी झोपायला पाहिजे होती है ना? नाही एवढी रात झाली तुम्ही झोपले नाही म्हणून विचारलं. बरंच झालं झोपली नाही. झोपली असती तर हे तुमच्या कारणाने माहीत नसते पडले मला. कारणाने माहीत नसते पडले. का रे आदित्य, कुठं गेला होता? बायकोला घेऊन फिराले आणि एवढ्या रात्री वापस येऊ राहिला? आई कुठं नाही व, उद्या रोहिणी जाणार आहे ना आपल्या माहेरी, तर तिच्या भावाच्या लेकराले बहिणीच्या लेकराले गिफ्ट आणायला गेलो होतो. आता बाई मीनच म्हटलं होतं खूप दिवसानं चालली म्हटलं माहेरी, तर लेकराले काही गिफ्ट घेऊन जातो म्हटलं. तर म्हणून काही गिफ्ट आणायला गेली होती. काही जास्त महाग नाही घेतलं, असेच थोडेसे खिलौने घेतले. असं महाग नाही घेतले म्हणजे फुकट दिले वाटते है ना? आई जाऊ दे ना, काय सस्तं काय महाग. तू तर बोलूच नको रे आदित्य, माझ्यासोबत बोलूच नको तू. काहून नाही? असं काय केलं मी ना? उद्या रोहिणी माहेरी जाणार आहे म्हणून तुला थोडीशी शॉपिंग करून दिली बस. हो रे, लय महान काम केलं तू ना, लय महान काम केलं. आपल्या बायकोला थोडीशी शॉपिंग करून दिली. आणि उपकार बापा तुझे उपकार. तू आखरी मला सांगितलं तसंही की उद्या तुझी बायको माहेरी जाणार आहे म्हणून. मला तर विचारणं तुला जरुरी नाही समजलं मला विचारणं. ह्या घरात नाही काय व्हॅल्यू आहे? हाय बुडी एका रूममध्ये पडेल. नाही आई, तुला सांगणारच होतो मी. कधी सांगणार होता तू तुझ्या सासरी निघून गेल्यावर तिथून फोन करून सांगणार होता का मला? मी आणि रोहिणी माझ्या सासरी आलेलो म्हणून तिथून सांगणार होता का? नाही आई, तुला सांगणारच होतो मी, पण हे सर्व एवढं अचानक झालं की तुझ्यासोबत बोलायचा टाईमच नाही भेटला मला. असं 1 मिनिट टाईम नाही भेटला तुला माझ्यासोबत बोलायला आहे ना? त्या बायकोले 3-3, 4-4 घंटे शॉपिंगला घेऊन जायला बरा टाईम भेटला रे तुले. लय बदलला पण तू, लय बदलला. मला विचारलं नाही, काही नाही. लगेच स्वतःच दोघा नवरा बायकोने डिसाईड केलं उद्या गावाला जायचं आहे, तर शॉपिंग करायला चालले गेले. आणि आपल्या आपसातमध्ये डिसाईडही केलं उद्या गावाला जाणार आहे ना? काय विचारायला लागते कोणाला? काय म्हणा लागते? काय परमिशन घ्यायला लागते? नाही आहे पोरा, त्यासोबत बोल राहिली मी. का अय रोहिणी, त्यासोबत बोल राहिली मी. बोला ना त्या. तुला माहीत होतं ना प्रतिभा जाणार आहे म्हणून तिच्या माहेरी? माहीत होतं ना तुले? तरी तू ना तुझ्या माहेरी जायचा प्लॅन कसा काय बनवला तू ना? हे झाली ना गोष्ट. तुला माहीत होतं ना प्रतिभाच्या पोराईले सुट्ट्या लागल्या शाळेच्या, तर प्रतिभाले तिच्या माहेरी जायचं आहे म्हणून. अलका तर गेली.
मग त्या प्रतिभाला वर्षभर तिच्या माहेरी जायला नाही भेटन. तुला माहीत असल्यावर बी तुला म्हणतात नाही प्लॅन बनवला माहेरी जायचा, दुसऱ्याचा काही विचार करतो का नाही करत? तू कधी जाऊ शकतो त्या माहेरी? तू कोणते लेकर सध्याशी शाळेत चालले? हो आत्या बरोबर आहे तुमचं, पण माझी बहीण आलेली आहे ना, तिच्या पोराच्या शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणून ते आलेली आहे माहेरी. तर मला म्हणत होती येऊन जाय म्हणे, तुम्ही आलेली आहे तर दोघी बहिणी 7-8 दिवस सोबत राहू म्हणे. मग मी चालली जाईन म्हणे, आपल्या दोघीला सोबत राहायला नाही भेटन म्हणे. मग वर्षभर काही माझी बहीण येत नाही आपल्या माहेरी पोराच्या शाळेच्यानं, मग त्याच्यासोबत काही भेट नसती झाली माई, म्हणून मी चालली. असं तुझी बहीण वर्षभर आपल्या माहेरी येत नाही, हे प्रतिभा जाते का मग आपल्या माहेरी वर्षभर? हो आत्या घे आत्या, ते राहू दे. उद्या काही माहेरी जायची गरज नाही आहे, प्रतिभा जाईन उद्या माहेरी. सराच्या सरा सुना जर माहेरी पाहून जासान ते तर कामं कोण करीन? मी करू का कामं? मी करू यावयात. आणि त्या अनिताचं तर माहिती आहे तुला, अनिताच्यानं तर काही होतच नाही, तिचं पोरगं तर तिला काही करू देतच नाही, ते आपल्या पोराचं नाटक करते. कोण करीन मग कामं? मी करू. मी सराच्या सऱ्या सुना माहेरी चालल्या जासान तर घरचे कामं मलाच करायला लागेल ना, मलाच करायला लागेल. चालेल मग तुम्ही सऱ्याजणी माहेरी, मी करतो कामं. बापा रे, एवढा कायचा तमाशा उराला घरात? जरूर या प्रतिभा ताईना काही ना काही आग लावली अशी. काही जायची गरज नाही आहे माहेरी, काही जायची गरज नाही आहे. ते प्रतिभा चालली होती आपल्या माहेरी, तिला जाऊ दे. तिच्या लेकराला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या शाळेले, मग तिचं वर्षभर जाणं होत नाही म्हणून तिला जाऊन येऊ दे. तू आणि ते अनिता तुम्ही दोघी तर कधी जाऊ शकता? हे अलकान प्रतिभा नाही जाऊ शकत, त्याचे लेकर शाळेत नाही जातात, त्याच्या लेकराच्या शाळेच्या सुट्ट्या लागल्या तर त्याला जाऊ द्या. तुम्ही दोघ जण थांबा घरी, त्या गावाहून वापस येतील मग तुम्ही जा. पण आता माझी बहीण आलेली आहे ना, बोलून घे मग त्या बहिणीले इथं त्यासोबत राहिले, पण काही जायची गरज नाही आहे. नाही आता माझी आई नाही म्हणे. अच्छा, तुला तर आईची लय काळजी आहे, ती आई नाही म्हणे आणि सासू नाही म्हणे, याचं काही नाही. याचं काही नाही आहे. काय रे, शिकता बायकोपासून काहीतरी. आदित्य, शिकता बायकोपासून काहीतरी. तुझी बायको म्हणते माई आई नाही म्हणे, म्हणते तिला पाय किती काळजी आहे तिच्या मायची. आणि तूनच आपल्या मायला सांगणं जरुरी नाही समजलं का? सांगणं जरुरी नाही समजलं की मी मा बायकोला घेऊन तिच्या माहेरी चाललो म्हणून? टायमावर सांगणार होता तुम्हाला. आई हे गलत आहे तुझे. आता कोण आलं माय बाई? आता माय बाई व हे सचिनचे बाबा काय आले म्हणतात नाही? काय गलत आहे रे, काय गलत आहे? सोनबाईले तू माहेरी जाऊ नाही देऊ राहिली, जबरदस्ती तर थांबून ठेवू राहिली, हे तुझे गलत आहे. मग काय म्हणणं आहे तुझ्या? तू बायको बी चालली जाईल, हे बी चालली जाईल. ते तर एकटं आहे, ते म्हणते की माझं पोरगं राहतच नाही, आपलं पोरगं स्वागत राहते दिवसभर. मग मी कामं करू का? घरातल्या लोकांचं ध्यान कोण ठेवीन? प्रतिभा गेली तर प्रतिभा काही 1 महिना येणार नाही आहे, ते 1 महिन्यासाठी आपल्या माहेरी जाईन. पोराईला सुट्ट्या आहेत तर शाळा खुलल्यावरच वापस येईन. आणि छोटी सोनबाई म्हणते मी 7-8 दिवसासाठीच चालली म्हणते. तर मग हे प्रतिभा 7-8 दिवस लेट नाही जाऊ शकत का आपल्या माहेरी? जाऊ नाही शकत का? काय होते 7-8 दिवस लेट गेली तर मग राहणार आहे ना खूप दिवस, लेकराची शाळा खुलल्यावरच वापस येणार आहे ना, दोघीचे काम होऊन जाते. सुनबाई बी आपल्या माहेरून सरायची भेट घेऊन येऊन जाईल. मग सुनबाई आली आपल्या माहेराहून की मग प्रतिभा आपल्या माहेरी जाईल. कोणाला राग नाही, कोणाला द्वेष नाही, दोघीचे काम होऊन जातील. नाही काही? हो आता हो हे बरोबर बोलत आहे दादा. आई बरोबर बोललो ना मी. कोणाला जबरदस्ती थांबून ठेवणं हे बी चांगलं नाही चांगलं नाही आहे. हो बोलू तर तू बरोबर राहिला, तू जे म्हणू राहिला ते समजलं मला. याच्यात मी दोघीचे काम होऊन जातील. रोहिणी बी आपल्या माहेरून सरायची भेट घेऊन येऊन जाईल, तिचं बी काम होऊन जाईल. प्रतिभा बी आपल्या माहेरी चालली जाईल, तिचं बी काम होऊन जाईल. कोणाला राग नाही ना, काही नाही. तेच म्हटलं मग आई मी ना. आता माय बाई या सगळ्यात मला त्याला फसवतात, ते मला कोण फसवतात, मला कोण थांबून ठेवलं. पण मी ना आईला सांगितलं ना, मग भाऊ येणार आणि मला घ्यायला. असे कसे बोलू राहिले तुम्ही? 8 दिवसानंतर चाली जाशील, मा भाऊ उद्याच येते मला घ्यायला सकाळीच. त्या गोष्टीची तू चिंता नको करू, त्या भावासोबत मी बोलून घेईन. त्याला म्हणेन 8 दिवसांनी या घ्यायला. पण नाही ना, त्याच्याजवळ टाईम नाही आहे, मग सुट्ट्या नाही आहे त्याला. बरं त्याला नाही सुट्टी भेटली तर मी तुला नेऊन सोडीन. आता तर ठीक आहे. आता काय बोलू या माणसाला मी? आता पुरा प्लॅन फेल झाला, पुरा प्लॅन चपट झाला मा पुरा प्लॅनवर पाणी फेरलं. बरं ठीक आहे ना मग आई. आता प्रतिभा थांबन इथं जोपर्यंत सुनबाई आपल्या माहेरावरून वापस येत नाही. आता तर काही प्रॉब्लेम नाही ना तुला? प्रॉब्लेम झाला ना सॉल्व? हो बापा, झाला प्रॉब्लेम सॉल्व. जाय म्हणा इकडे माहेरी आता. हो आता उद्या जातो मी माहेरी. दादा थँक्यू. चाल माय बाई, चांगलं झालं. आता मी 8 दिवसातच वापस येईन, जास्त दिवस नाही थांबेन. हे मला नको सांगू, त्या प्रतिभाला सांग. प्रतिभा टेन्शनमध्ये आलेली आहे. हो आता बाई, मी प्रतिभा ताईसोबत बोलून घेईन. बरं ठीक आहे.